नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये फॉर्म 15G जो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मध्ये आपण डिपॉझिट ठेवताना पेअरला द्यायचो, त्याच्या जागी फॉर्म नंबर 121 हा इन्कम टॅक्स कायदा 2025 मध्ये आता द्यावा लागेल असे आपण एक्सप्लेन केले होते. त्यानंतर मला खूप फोन आलेत, मेसेजेस आलेत की सर हा नवीन आलेला फॉर्म नंबर 121 कसा भरायचा आहे, त्याच्यात काय माहिती लागते याबद्दल एक व्हिडिओ इश्यू करा, म्हणजे आम्हाला ते बघून 121 नंबर फॉर्म भरून पेअरला देणं सोपं जाईल. म्हणून आज आपण फॉर्म नंबर 121 बद्दल माहिती घेऊया व त्याच्यात काय कंटेंट्स आहे, काय भरायचं आहे याच्यावरही आपण चर्चा करूया. सर्वात आधी तर फॉर्म नंबर 121 जो आहे हा 121 नंबरचा फॉर्म नील टॅक्स लायबिलिटी ज्याची आहे त्याची टॅक्स लायबिलिटी येत नाही अशा टॅक्स पेयर्सला भरण्यासाठी उपलब्ध आहे. याचा केव्हापासून लागेल तर 1 एप्रिल 2026 पासून फॉर्म नंबर 121 लागू आहे. कोणाला भरता येईल तर हा भरता येईल रेसिडेंट अँड HUF, रेसिडेंट इंडिव्हिज्युअल अँड HUF, आणि अदर दॅन कंपनी आणि फर्म जर कोणी असेल ज्याचं करपात्र उत्पन्न हे 0 आहे तर तोही त्याला भरू शकतो, उदाहरणार्थ ट्रस्ट. परंतु नॉन रेसिडेंट इंडियनला हा फॉर्म भरता येणार नाही. ह्याच्यासाठी स्पेसिफिक कंडिशन जसं मी म्हटलं की टॅक्स लायबिलिटी ही नील असावी. याच्यात कोणकोणतं उत्पन्न कव्हर्ड होईल तर याच्यामध्ये तुमचं इंटरेस्ट इन्कम, डिव्हिडंड इन्कम आणि अदर काही स्पेसिफाईड इन्कम असेल जसं इन्शुरन्स कमिशन झालं, PFचं विड्रॉवल झालं, इव्हन म्युच्युअल फंडवर मिळणारं तुम्हाला डिव्हिडंड झालं, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इंटरेस्ट अदर दॅन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी, अशा काही गोष्टींना जे मिळणार आहे तेव्हा तुम्ही पेईला हा फॉर्म नंबर 121 देऊ शकता. 121 भरताना एक महत्वाची गोष्ट, पॅन नंबर हा कंपल्सरी आहे. पॅन नंबर नसेल तर तुम्ही तो फॉर्म 15GH देऊ शकत नाही. तर आता आपण फॉर्म नंबर 121 जो आहे त्याच्यातल्या कंटेंट्स बद्दल थोडासा अभ्यास करू आणि चर्चा करूया. तर हा फॉर्म नंबर 121 जो आहे याच्यात सर्वात पहिला कॉलम आहे तो म्हणजे नेम. नेम हे प्रत्येकाला माहिती आहे. नेम टाकताना तुम्हाला पूर्ण नाव मेन्शन करायचंय, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम. 2 नंबरवर ऍड्रेस. ऍड्रेस टाकताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की ऍड्रेस मध्ये तुमचा फ्लॅट नंबर, तुमचा लोकॅलिटी, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता, तुमचा स्टेट कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, पिनकोड काय आहे व आपली कंट्री कोणती आहे हे सर्व तिथं उल्लेख करणं गरजेचं आहे. 3 नंबर, याच्यामध्ये पॅन नंबर मी थोड्या वेळा आधी सांगितलं की परमनंट अकाउंट नंबर ही फील्ड आता कंपल्सरी आहे. आधी पण होती. 121 मध्ये पॅन नंबर नसेल तर तुम्ही फॉर्म 121 भरू शकणार नाही. स्टेटस हा इंडिव्हिज्युअल किंवा HUF असं म्हटलेलं आहे. याच्यात ट्रस्ट वगैरे पण येऊ शकतात. आता काही जणांनी मला विचारलं की सर इंडिव्हिज्युअल याला भरू शकतो, HUF भरू शकतो, तुम्ही सांगितलं तसं रेसिडेन्शियल स्टेटस आहे तसं रेसिडेंटच पाहिजे, नॉन रेसिडेंट हे भरू शकत नाही. मग कंपनी भरू शकते का, फर्म भरू शकते का, कॉपरेटिव्ह सोसायटी भरू शकते का? तर याचं उत्तर आहे की सेक्शन 393(6) मध्ये पर्टिक्युलरली स्पेसिफाय केलेलं आहे की कंपनी, फर्म हे हा फॉर्म नंबर 121 भरू शकणार नाही. मला कॉपरेटिव्ह सोसायटी वाल्यांनी येऊन सांगितलं की सर त्याच्यात म्हटलंय की फक्त कंपनी आणि फर्म भरू शकत नाही, मग आम्ही कॉपरेटिव्ह सोसायटी वाले याच्यात का भरू शकत नाही? तर मला सांगावंसं वाटेल की कॉपरेटिव्ह सोसायटीचं उत्पन्न हे 1 रुपयापासून टॅक्सेबल आहे आणि आपण जसं डिस्कस केलं की ज्याची टॅक्स लायबिलिटी नील आहे तोच हा फॉर्म भरू शकेल. तर जसं बेसिक एक्झम्पशन इंडिव्हिज्युअलला 4 लाख किंवा 2 लाख जे रिजिम तो सिलेक्ट करतोय तेवढं आहे, HUF साठी 2.5 लाख आहे, कॉपरेटिव्ह सोसायटीसाठी 0 आहे, ट्रस्टसाठी 2.5 लाख आहे जर तो ट्वेल्व मध्ये रजिस्टर्ड असेल तर. तर ज्याचं उत्पन्नाला काही बेसिक एक्झम्पशन लिमिट आहे त्याला हा फॉर्म भरता येईल. पण त्यांनी 393(6) मध्ये स्पेसिफिकली म्हटलं इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी आणि फर्म व्यतिरिक्त मग याच्यात तुमचं AOP पण येईल, BOI येईल, लोकल अथॉरिटी येऊ शकते, इव्हन ट्रस्ट पण याच्यात कव्हर होऊ शकते. रेसिडेन्शियल स्टेटस रेसिडेंट, आधी तुम्हाला माहिती आहे की फॉर्म 15G आणि 15H, 15G हा 60 वर्षापेक्षा कमीसाठी होता आणि 15H हा 60 वर्षांच्या वरच्या वयांसाठी होता. यांनी हा दोघं फॉर्म सोपं करण्यासाठी एकत्र केला
आणि त्यामध्ये त्यांनी इथे एक फील्ड टाकली आहे की इफ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल वेदर एज इज 60 इयर्स ऑर मोर ॲट द टाइम ऑफ ड्युरिंग द टॅक्स इयर, म्हणजे तो 60 वर्षाच्या वरती असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, नसेल तर इथं क्लिक करायचं आहे. स्टेटस इंडिव्हिज्युअल वगैरे टाकायचा आहे. पॅन नंबर जसं आपला आता ठरलं इथं याप्रमाणे भरायचा आहे. ईमेल आय डी फील्ड कंपल्सरी आहे. इथं तुम्हाला ईमेल आय डी टाकावा लागणार आहे. मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे. 10 डिजिटचा मोबाईल नंबर असला पाहिजे, नाही तर तो त्याला व्हॅलिडेट करणार नाही. त्याच्यानंतर टॅक्स इयर, इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 मध्ये झालेला हा अजून एक बदल आहे. आधी असेसमेंट इयर, फायनान्शियल इयर असे ओल्ड ऍक्ट मध्ये होते. आता त्यांनी सोपं करून इथं फक्त टॅक्स इयर हा शब्द वापरलाय. टॅक्स इयर म्हणजे तो वर्ष ज्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्न कमवणार. हा फॉर्म लागू आहे 1 एप्रिल 2026 पासून आणि आता आपलं जे टॅक्स इयर येईल ते येईल 2026-2027. ठीक आहे. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ इन्कम, नेचर ऑफ इन्कम. आता तुम्हाला कोणत्या नेचरचे इन्कम मिळतंय, मी आधीच सांगितलं, इंटरेस्ट, डिव्हिडंड, इंटरेस्ट अदर दॅन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, रेंट, डिव्हिडंड ऑन म्युच्युअल फंड, या प्रकारचं कोणतेही उत्पन्न असेल तर तुम्हाला ते इथं मेन्शन करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट इन्कम, एस्टिमेटेड इन्कम फॉर विच डिक्लेरेशन इज मेड, तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे ज्याच्यासाठी हा फॉर्म भरता आहात त्याचा आकडा इथे तुम्हाला द्यायचा आहे. आपण अंदाज धरू की तुम्हाला 50,000 मिळणार आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ फॉर्म नंबर 121 अदर दॅन दिस फॉर्म फिल्ड ड्युरिंग द टॅक्स इयर, तुम्ही या फॉर्म व्यतिरिक्त अजूनही जर कोणता फॉर्म भरलेला असेल 121 याच वर्षासाठी तर त्याचीही तुम्हाला इथं डिटेल्स द्यावे लागतील. जसं त्या फॉर्म मध्ये तुम्ही उत्पन्न किती म्हटलेलं आहे, जसं तिथेही तुम्ही आधी भरताना 20,000 दिलेले असेल तर मग असं इथं धरून टोटल नंबर ऑफ फॉर्म फिल्ड्स 2 येतील, कारण की एक ऑलरेडी भरला, एक आता भरतायत. ऍग्रीगेट अमाउंट ऑफ इन्कम फॉर विच फॉर्म नंबर 121 वेअर फिल्ड, दोघं मिळून इथे तुम्हाला 50,000 रुपये अधिक अमाऊंट येईल. ऍग्रीगेट अमाउंट ऑफ इन्कम फॉर विच डिक्लेरेशन इज बिल्डिंग, म्हणजे 10ची आणि 11B मध्ये तुम्ही जी टोटल दिलेली आहे त्या आकड्याची इथे टोटल तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही 70,000 रुपये मला व्याज मिळेल असं धरून त्याचं तुम्ही डिक्लेरेशन दिलंय. याचा अर्थ 13 मध्ये द्यायचं एस्टिमेटेड टोटल इन्कम ऑफ द टॅक्स इयर इन्क्लुडिंग द इन्कम मेन्शन इन कॉलम 12, म्हणजे माझं टोटल इन्कम वरती जे 12 आहे ते धरून आणि माझं अदर इन्कम धरून इथं उत्पन्न किती होईल. समजा मी इथं उत्पन्न दिलं 3.5 लाख रुपये माझं उत्पन्न होणार आहे असं आपण इथं धरूया. तर इथला उत्पन्न आलं 3.5 लाख रुपये. हे धरायचंय. मी परत सांगतो की इथलं उत्पन्न हे बेसिक एक्झम्पशन लिमिटच्या वरती जाता कामा नये. बेसिक एक्झम्पशन लिमिट जर न्यू रिजिम वापरत असाल तर 4 लाख आहे, ओल्ड रिजिम वापरत असाल तर 2.5 लाख आहे. सुपर सिनियर सिटीजनला ती 5 लाख होती. तर जर तुमचं उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिटच्या खाली आहे तरच हा फॉर्म भरू शकाल. स्पेसिफिकली ज्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे त्याच्यासाठी त्यांनी स्पेसिफिक इथं 11 नंबरचे रिस्ट्रिक्शन्स टाकले आहेत. फॉर अ डिक्लरंट अदर दॅन द रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हुज एज इज 60 इयर्स ऑर मोर ॲट एनी टाइम ड्युरिंग द टॅक्स इयर, ज्याचं 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे असे लोक सोडून ज्यांचं आपण हे डिक्लेरेशन भरतो आहे त्यांचं 393(6) मध्ये जे इन्कम दिलेलं आहे हे इन्कम जर बेसिक एक्झम्पशन लिमिटचा मॅक्सिमम अमाउंट विच इज नॉट चार्जेबल टू टॅक्स याच्या वरती जात असेल तर हा फॉर्म त्याला घेता येणार नाही. यामुळे तिथं बेसिक एक्झम्पशन लिमिट जी आहे ती 4 लाखाच्या आत किंवा जी पण स्पेसिफाईड आहे ती असेल असं आपण धरूया आणि तेव्हाच हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर तुम्ही मागच्या 2 वर्षात जर रिटर्न भरलेले आहे तर इथं त्याचे डिटेल्स, त्याचा एक्नॉलेजमेंट नंबर आणि त्याच्यात किती रिटर्न टाकलेला आहे. जसं आता इथं आपल्याला धरावं लागेल की 2024-25 इथं एक्नॉलेजमेंट नंबर जी येईल ती, जे तुम्ही रिटर्न फाईल केलं असेल त्याचं इथं रिटर्न इन्कम 2.5 लाख रुपये फॉर एक्झाम्पल 2025-2026 इथलं एक्नॉलेजमेंट नंबर हे आणि याचं उत्पन्न समजा तुमचं आलेलं आहे 3.5 लाख रुपये. याप्रमाणे हा फॉर्म भरायचा आहे. शेवटी एक डिक्लेरेशन द्यायचं आहे. याच्यात जो डिक्लरंट आहे जो हा फॉर्म भरून देतो आहे हा फॉर्म त्याला त्याचं नाव द्यावं लागणार आहे
आणि त्याचा पॅन नंबर पण त्याला इथं मेन्शन करावा लागणार आहे जो देत आहे. आता आपण जसं वरती मेन्शन केलं होतं 1 2 आता इथं शेवटी तुम्हाला प्लेस आणि डेट टाकून खाली सिग्नेचर करावी लागणार आहे. मी हे सांगू इच्छितो की जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स काढलेले होते त्याच्यात म्हटलेलं होतं की हे जे सर्व फॉर्म आहेत हे फॉर्म नंबर UIN नंबर जो जनरेट होईल त्याच्या ह्याच्याने एकत्र करून पॅन वाईज एक UIN नंबर जनरेट केला जाईल व तो बँकेला उपलब्ध केला जाईल. याचा अर्थ की डिपार्टमेंट वरती कुठे ना कुठे या UIN नंबरने तुमचं सर्व इन्कम कन्सोलिडेट करणार आणि ते सर्व जेवढे फॉर्म नंबर 121 भरले आहेत त्याच्यावरचं सर्वांचं मिळून उत्पन्न हे जर बेसिक एक्झम्पशन लिमिटच्या वरती जात असेल तर तुम्ही भरलेला फॉर्म इनव्हॅलिड होऊ शकतो. आणि डिपार्टमेंटने हे सांगितलं होतं की हे UIN नंबर जे सेंट्रलाइज जनरेट होतील ते आम्ही पेयरला प्रोव्हाइड करू. ते इन्कम टॅक्स पोर्टलवरनं तो UIN नंबर फेच करू शकतात. परंतु आता नोटिफिकेशन नंबर 1/CPC TDS 2026 जे 28 मार्चला आलं आणि त्याच्यात UIN नंबर कसा जनरेट करावा त्याबद्दल याच्यात उल्लेख नाही. पण येणाऱ्या काळात नक्कीच ते ऑनलाईन हे सर्व डाटा कलेक्ट करतील आणि हे कन्सोलिडेट केलं जाईल. यामुळे जर तुमचं उत्पन्न करपात्र मर्यादेच्या वरती जात असेल, बेसिक एक्झम्पशन लिमिटच्या वरती जात असेल, तर तुम्ही हा फॉर्म न भरता TDS हा कापून घेतला पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या टॅक्स कन्सल्टंटशी पण सल्लामसलत केली पाहिजे की मी हा फॉर्म भरून देऊ की नको. फॉर्म नंबर 121 हा 2 पार्ट मध्ये आहे. पार्ट ए जो आता आपण डिस्कस केला हा पार्ट ए हा ज्याने डिपॉझिट ठेवलं आहे त्या डिपॉझिटरला भरून द्यायचा आहे आणि पार्ट नंबर बी जो आहे हा जो बँकरचा जोही पेयर आहे त्याने हा भरून सबमिट करायचा आहे. याच्यातही तीच माहिती आहे. नेम ऍड्रेस फक्त इथं पेयरला त्याचा टॅन नंबर टाकायचा आहे. टॅक्स इयर झाल्यानंतर डिक्लेरंटचं नाव, पॅन नंबर, वरती हे पॅन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हे त्या पेयरचे असणार आहेत. डिटेल्स ऑफ पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर पेइंग इन्कम इथं जे बँक किंवा जो पेयर आहे त्याची माहिती येईल. इथं ही परत माहिती जी डिक्लेरेशन वरती आलेली आहे तीच माहिती इथं खाली येईल. फक्त इथं हा जो UIN नंबर आहे जे आता आपण डिस्कस केलं हा UIN नंबर हा बँकेने जनरेट करून टाकायचा आहे. हा 26 डिजिटचा UIN नंबर राहणार आहे. याची सुरुवात ही D ने होईल. त्याच्यानंतर 9 डिजिट हे तुमचे न्यूमरिकल नंबर असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो टॅक्स इयर आहे जसं 2026-27 राहणार आणि याच्यानंतर जो येईल तो तुमचा टॅन नंबर राहणार आहे 10 डिजिटचा. असं धरून जसं असे मिळून हा 26 डिजिटचा नंबर होईल. इथं जो पेई आहे त्याची डिक्लेरंटची माहिती येणार, त्याचा ईमेल आयडी वरती ऑलरेडी दिला आहे, एस्टिमेटेड इन्कम वगैरे वगैरे हे वरच्याच गोष्टी बँकेला इथं खाली भरायचंय. डेट ऑन विच डिक्लेरेशन रिसिव्ड आणि हा फॉर्म भरून मग त्यांना कन्सोलिडेटेडली हे इन्कम टॅक्स पोर्टलवर द्यायचं आहे आणि रिटर्न सबमिट करायचं आहे. याप्रमाणे फॉर्म नंबर 121 तसा बघितला गेला तर खूप सोपा फॉर्म आहे. प्रत्येक जण खूप सोप्या पद्धतीने हे भरू शकतो. फक्त भरताना ही काळजी घ्या की तुमचं उत्पन्न हे करपात्र मर्यादेच्या वरती नको. नाही तर तुमचा हा फॉर्म भविष्यात टेक्निकली इनव्हॅलिड होऊ शकतो. याची काळजी घ्या. मला वाटतं की मी हे जे समजवलंय तुम्हाला कळलं असेल. अजून तुमचे काही विषय असतील तुम्हाला वाटतं की ज्याच्याबद्दल मी इथं तुम्हाला व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन केलं पाहिजे तर आपण माझ्याशी हे शेअर करू शकता. धन्यवाद.